नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। कामठी विधानसभेमध्ये जवळपास एक 20 वर्षापासून काम करत आहे आणि अनेक जवळपास युवा मोर्चापासून सुरुवात केलेली आहे। 2004 पासून माझी पार्टीमध्ये सुरुवात झाली। त्या अगोदर मूळचा भाजपचाच असल्यामुळे किंवा इतर दुसऱ्या पक्षातून कुठेच आलेलो नाही आहे। माझी ही दुसरी पिढी। एक अगोदर अनिलजी बोडारे हे भाजपमध्ये काम करायचे, त्यानंतर मी काम करत आहे। अनेक कार्यकर्त्याची इच्छा अपेक्षा आहे की आपल्या नागपूर ग्रामीण तालुक्यातून एक व्यक्ती, एक आमदार म्हणून उमेदवारी मिळायला पाहिजे। आता मी जेव्हा म्हणजे अनेक ठिकाणी फिरत असतो तेव्हा सांगतात की भाऊ, मोद्याला आपला आमदार झाला, कामठीला आपला आमदार झाला। एक कार्यकर्त्याची भावना नागपूर ग्रामीणची का एवढा मोठा आपला मतदारसंघ आहे आणि विन एरिया आहे हा नागपूर ग्रामीण तालुका, एक सीट या भावून द्यायला पाहिजे। शेवटी पार्टी निर्णय घेत असते। माझी हीच भूमिका आहे की पार्टी जे म्हणेल ते आम्ही नेहमी केलेलं आहे। पार्टीच्या शब्दाबाहेर कधीच वागलो नाही ना कधी भविष्यात आपण वागणार आहोत। पार्टीचा जो काही आदेश असेल त्याचं पालन आम्ही नेहमी करण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो। तुम्ही मागील 20 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे, राजकीय जीवनात आहे। तुम्ही याआधी संघटनामध्ये काम केलं आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत समितीला सभापती म्हणूनही काम केलं आहे। काय धाडसी निर्णय तुमच्या सभापती या पदावर असताना घेतलेले आहे? 2012ला जेव्हा जिल्हा परिषद पंचायत निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा निवडून आलो ते विदर्भातून पहिला नंबर माझा होता। एक हायेस्ट लीड आपण तेव्हा घेतली होती आणि त्या माध्यमातून जेव्हा मी सभापती झालो ते जवळपास जिल्हा परिषद शाळेला चांगल्या नवीन करण्याचा प्रयत्न, नवीन इमारत त्याचं सुशोभीकरण करणं, त्या ठिकाणी अद्ययावत सुविधा निर्माण करणं, त्या करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री होते। पंकजाताई मुंडे या ग्रामविकास मंत्री होते। त्यांच्या माध्यमातून अनेक मोठा निधी आम्ही या शाळांकरता आणला। शाळेच्या इमारत बांधल्या, जीर्ण झालेल्या शाळा कंपाऊंडमध्ये कंपाऊंड तयार केल्या। त्याचप्रमाणे आरोग्य सुविधासुद्धा चांगल्या करण्याचा प्रयत्न आम्ही केला। सालीचं आरोग्य केंद्र बांधण्यात आलं, पाचगावचं एक नवीन केंद्र तयार झालं। या माध्यमातून या पंचायत समिती क्षेत्रामध्ये अनेक साऱ्या आरोग्याच्या सुविधा आम्ही या ठिकाणी निर्माण केल्या। सोबतच पालकमंत्री बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून अनेक पांधन रस्ते, गावाला गाव, शेताला शेत जोडणारे आम्ही तयार केले। मग अनेक साऱ्या सुविधा गावापर्यंत देण्याचा त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न केला। आज तुम्ही बघत असेल आज गावापर्यंत सर्व डांबरीकरण रस्ते तयार झालेले आहे। एका आता रस्त्याच्या अभावी लोक गावात पोहोचत नव्हते, पण अनेक साऱ्या सुविधा निर्माण झाल्या, अनेक सारे प्रकल्प त्यावेळेस आम्ही राबवले आणि नागपूर पंचायतचे सभापती म्हणून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणे पार्टीने तेव्हा मला संधी दिली। त्या संधीचं सोनं करण्याचं काम त्यावेळी प्रामुख्याने मी केलं। भारतीय जनता पार्टीचं कामठी विधानसभा क्षेत्रावर एक छत्र राज राहिलेला आहे, परंतु विरोधक असे आरोप करतायत की कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला नाही। तुम्ही पदावर जर आले, निवडणुकीमध्ये तुम्हाला जर समजा पक्षाने मौका दिला, जनतेने आशीर्वाद दिला, तर तुमच्या संकल्पनेतून कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचा विकास कसा असेल? पहिली गोष्ट ती ही महत्त्वाची आहे की काँग्रेसने जो आरोप केला हा चुकीचा आरोप आहे, निरर्थक आरोप आहे। बावनकुळे साहेबांनी 3दा प्रतिनिधी या विधानसभेचं केलं। आज तुम्ही बघा, विकासाच्या नावावर बावनकुळे साहेब, विकास म्हटलं ते बावनकुळे साहेबाचं नाव येते। एवढा फंड आणला बावनकुळे साहेबांनी। जेव्हा ते पहिल्या टर्मला 2004ला निवडून आले तेव्हा सरकार नव्हती, तेव्हाही त्यांनी विकास केला। 9ला सरकार नव्हती तेव्हा त्यांनी विकास केला। 14ला जेव्हा सरकार आली तेव्हापासून या विधानसभेमध्ये प्रत्येक गावापर्यंत रस्ता, प्रत्येक गावापर्यंत इलेक्ट्रिक, त्यांनी अनेक कामं केले। त्यानंतर 19ला सावरकरजी आमदार बनले, त्यांनीसुद्धा ठीक आहे, कोरोना काळात त्यांचे 2-2.5 वर्ष काम झाले नाही, मान्य करतो आम्ही, पण त्यानंतर या 2 वर्षामध्ये तो बॅकलॉग सावरकर साहेबांनी भरून काढला। हे जे काँग्रेसवाले जे म्हणतात की भाजपनं काय काम केले, माझं म्हणणं असं आहे की 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, पालकमंत्री नितीन राऊतजी पालकमंत्री होते। 2.5 वर्षात त्यांनी काय काम केलं त्यांनी हे आम्हाला दाखवावं।
इव्हन चुकीचे प्रश्न करण्यापेक्षा त्यांनी काहीच कामं केले नाही, कुठलेच काही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ते मतं मागू शकत नाही. इव्हन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता असो, जे म्हणजे विकास कामं बावनकुळे साहेबांना सांगितले असो, फडणवीस साहेबांना सांगितले असो, त्यांनी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला नागरिकांना मतदान मागण्याचा अधिकार आहे. हा मतदान मागण्याचा अधिकार काँग्रेसला बिलकुल नाही आहे. राज्य सरकारच्या वतीने ज्या लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या योजनांना लोकलुभावण्या योजना असं संबोधल्या जाते विरोधकांतर्फे, त्यामध्येही लाडकी बहीण योजनेला टार्गेट केल्या जाते. काय सांगा तुम्ही? मला एक सांगा, यांची 2.5 वर्ष सरकार असताना यांनी काहीच केलं नाही. एका महिलांसाठी योजना नाही आणली, कुठली योजना नाही आणली. आमच्या मध्य प्रदेश सरकारने शिवराज चौहान यांनी ही योजना जेव्हा लाडकी बहिणा योजना आणली, ही सक्सेस झाली, तिला सफलता मिळाली, चांगलं यश मिळालं, यश संपादन केलं. त्याच धर्तीवर आमची देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणली. आणि माझं काय म्हणणं आहे, राहुल गांधीजींनी तर हे म्हटलं होतं आम्ही खटाखट 9,000 रुपये देऊ, वर्षाला 1 लाख देऊ. शेवटी लोकसभेला ते बोलले होते. आपल्याला सर्व मीडियाला, पत्रकार बंधूंना माहिती आहे त्यांनी काय बोलले होते. त्यांनी 1 रुपया सुद्धा कुठेच, त्यांच्या ज्या ठिकाणी काँग्रेसची सरकार आहे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. मी तुम्हाला त्या राज्य सरकारचे नाव सांगू शकतो. पण ज्या ठिकाणी भाजपची सरकार आहे तिथे 3 सरकारमध्ये आज पण ही 3 स्टेटला आज पण ही योजना सुरू आहे आणि महिलांना मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये 1000चे दरवर्षी ते 250-300 रुपये वाढून राहिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारने तर 1500 रुपये द्यायचा निर्णय केलेला आहे. नोव्हेंबरचे सुद्धा पैसे दिले गेलेले आहे, डिसेंबरचे पैसे आता येऊन राहिलेले आहे. म्हणजे काँग्रेसवाल्यांना माझं काम म्हणजे पोटात दुखण्याचं कारण नाही आहे. त्यांनी ह्या विकासासोबत आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या राजकीय भांडवल करणं हे चांगलं नाही आहे. ते ठीक आहे, राजकीय असतं, विरोधक असतात, विरोधक असलेही पाहिजेत. परंतु सरकारनं जेव्हा एखादं चांगलं काम जर केलं असेल त्या चांगल्या कामाचं गुणगानसुद्धा विरोधकांनी केलं पाहिजे. जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे विरोधी पक्षात नेता होते तेव्हा त्या सरकारचं ते गुणगान गायचे, चांगल्या कामाचं ते गौरव करायचे. पण काँग्रेसमध्ये ही पद्धत नाही आहे, उभाटामध्ये ही पद्धत नाही आहे. भाजपनं किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादीनं आमच्या महायुतीने एखादं काम जर चांगलं केलं तर ते चांगलं काम खराब कसं दाखवायचं, कोर्टामध्ये जाऊन स्टे कसा आणायचा, कोर्टामध्ये कसं जायचं, अनेकदा हे प्रयोग यांनी केलेले आहे. पण जनता ओळखून आहे. आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आनंदी आहे, त्यांना अनेक साऱ्या. आता ते काँग्रेसने हा सुद्धा एक नेरेटिव्ह पसरवला की 1500मध्ये महिलांचं होते का. मला एक कळत नाही, 1500 रुपये साधे सिंपल नाही हो, इथं 100 रुपयाचंही कधी एक पैसा कामाला पडतो. आमच्या महिला भगिनींना माहीत आहे. आज आमच्या अनेक महिला भगिनी मजुरीला जातात, 100 रुपये 200 रुपये रोजानी 3-3, 4-4 घंटे काम करतात आणि 1500 रुपये आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे. आमच्या महायुती सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढा मोठा निर्णय केला आणि ह्या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण आमच्या महिला भगिनीने याचं स्वागतच केलेलं आहे. सोबत आमच्या लाडक्या भावाने सुद्धा याचं स्वागत केलेलं आहे. कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचं खूप मोठं क्षेत्रफळ आहे, त्यातही नव्यानं जुळत असलेला शहरी भाग वाढत चाललेला आहे. कामठी मौदा विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या शहरी भागामध्ये कोराडी, महादुला, हुडकेश्वर, रनाळा, येरखेडा यासारख्या शहरी भागांचा जुळाव आहे. रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही असे आरोप या विधानसभा क्षेत्रामध्ये होत असतात. काय सांगाल? हे गोष्ट खरी आहे. कामठी विधानसभेला 524 बूथ आहे, म्हणजे जवळपास 5.5 लाखाचं मतदान ह्या विधानसभेत आहे. एक विधानसभा खूप झालं 2.25-2.5 लाखाची एक विधानसभा असते, खूप झालं 3 लाखाची. सगळ्यात मोठी विधानसभा ही या जिल्ह्यामधली. आणि शहरीकरण झालेलं आहे, पेरियार पण भाग वाढलेला आहे. बेसा, बेलतोडी, पिपळा, घोगली असो, हुडकेश्वर, नरसाळा असो, खरवी, बाजुरा, गुन्नीसिम असो, बिळगावचा भाग वाढलेला, बिळगावपर्यंत शहर चाललं गेलेलं आहे. इकडे कोराडी, महादुलापर्यंत शहर चाललं गेलेलं आहे. कामठी शहरपर्यंत शहर चाललं गेलेलं आहे. कारण की इकडे जागा लोकांना अनेक स्वस्त दरात प्लॉट मिळत आहे, त्याच्यामुळे शहरीकरण होत आहे. परंतु याच्यामध्ये रोजगार ही समस्या आपण बघता, गडकरी साहेबाच्या माध्यमातून मिहानमध्ये असो, TCS ज्या कंपन्या आलेल्या असतात त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती केल्या गेलेली आहे. मेट्रोमध्ये अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत. त्या बेसनुसार, त्या एज्युकेशन, त्या स्किलनुसार त्या लोकांना नोकरी द्यायचे प्रयत्न प्रामुख्याने गडकरी साहेबांनी केलेले आहे, फडणवीस साहेबांनी केलेले आहे आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा केलेले आहे. आता अनेक मुलं आता पाहून राहिलेलो, स्थानिक मुलांची ओढ कमी आहे नोकरी संदर्भात. बाहेरचे जे येऊन राहिलेले आहे, अनेक लोक इथे म्हणजे सिम्बॉसिसमध्ये शिकायला येतात किंवा बाहेरचे शिकायला येतात, हे पार्ट टाईम एज्युकेशन घेऊन नोकऱ्या करायला पाहतात. हे बाहेरच्या मुलं जे त्यांच्याच फक्त हे आहे की आम्हाला नोकऱ्या नाही आहे. पण स्थानिक लोकांना, अनेक लोकांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी प्रामुख्याने केलेला आहे. ती ओरडक्याने मेट्रोमध्ये अनेक मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आणि स्थानिकच मिळालेल्या आहे.
मी तर गडकरी साहेबाचे आभार मानतो, फडणवीस साहेबाचे आभार मानतो, बावनकुळे साहेबाचे आभार मानतो की अनेक युवकांना जे 1-2 वर्षा पहिले जे युवक ओरडायचे की नोकऱ्या नाही आहे, मी या 6 महिन्यामध्ये माझ्याकडे, आता माझं पण ऑफिस जवळपास या मेन रोडला आहे, अनेक लोक युवक माझ्याकडे येतात, पण मला या 6 महिन्यामध्ये एक पण युवक असा आला नाही की मला नोकरी मिळत नाही म्हणून. ही ओरड नाही आहे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये, ओरड नाही आहे. स्थानिक युवकांना प्रामुख्याने काम देण्याचं, नोकरी देण्याचं काम आमच्या नेत्यांनी प्रामुख्याने केलेलं आहे. संघटनामध्ये तुमचा दांगा अनुभव आहे, 20 वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. तुम्ही जर समजा या क्षेत्राचं प्रतिनिधित्व मिळालं, भावी आमदार तुम्ही जर झाले समजा, तर क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल? कामठी विधानसभेत शहरी भाग पुष्कळ सारा आहे, 50% वर शहरी भाग आहे, मग 40-30-35% शेतकरी भाग आहे आणि बाकी औद्योगिकीकरण आहे. पार्टीनं संधी दिली तर नक्कीच त्या माध्यमातून एक चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न करेल. 20 वर्षाच्या पार्टीनं मला ज्या जबाबदारी आजपर्यंत दिला, मग युवा मोर्चा असेल, कुठल्या संघटनेची जबाबदारी असेल, प्रामुख्याने ती जबाबदारी यशस्वी करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. बावनकुळे साहेबांनी जे काही आम्हाला प्रदेश अध्यक्ष म्हणून आदेश दिले असेल, अगोदर आमदार म्हणून काही आम्हाला आदेश सूचना केल्या असतील, फडणवीस साहेबांनी सूचना केल्या असतील, त्या सूचनाचं पालन मी नेहमी केलेलं आहे. 2014ला जेव्हा हा हुडकेश नरसाळा शहरामध्ये गेला, जेव्हा इथे नगरसेवकच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा इथे 4 नगरसेवक लढायला तयार झाले, तेव्हा एक माझं नाव होतं की लोकांची मागणी होती की अजय भाऊ आपण सीट लढली पाहिजे. पण तेव्हा माझ्या नेत्यांनी मला सांगितलं की आपण लढू नका, दुसऱ्याला आपण संधी देऊ, तुम्ही संघटनेचं काम करा. आपण तेव्हा संघटनेचं काम केलं. आमचे 4 नगरसेवक 10,000च्या वरच्या लीडने निवडून आले, प्रत्येक नगरसेवक. आणि त्या माध्यमातून जेव्हा पार्टीने म्हटलं, आणि मी कधीच कुठली महत्त्वाकांक्षी ठेवून काम केलेलं नाही आहे. पार्टी ही माझ्या संपूर्ण परिवारामध्ये आहे, माझ्या मनामध्ये माझी पार्टी आहे आणि मूळचा भाजपचा असल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्ते भावना आहे की नाही बा आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे, अजय भाऊला विधानसभा दिली पाहिजे. पण मी तुम्हाला एवढं सांगतो, पार्टी योग्य निर्णय घेणारा भाजप पक्ष आहे. हाच एक पक्ष असा आहे भारतीय जनता पार्टी की यांनी कार्यकर्त्याला मोठं केलेलं आहे. बाकी पक्षामध्ये घराणेशाही आहे, कुटुंबवाद आहे, भाजपमध्ये नाही आहे. इथे असं नाही की एक व्यक्तीला त्याच्या पोरगा येईल किंवा त्याची पत्नी येईल किंवा त्याचा कुटुंब येईल, असं नाही आहे. भाजपमध्ये प्रामुख्याने जो कार्यकर्ता पार्टीसाठी चांगलं काम करेल त्याच्या पार्टी ऑडिट करत असते आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यासोबत न्याय करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची नेहमी राहिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की पार्टी काही ना काही चांगला विचार करेल. संधी दिली तर संधीचं सोनं मी प्रामुख्याने करेल. मी पार्टीच्या विचारधारेच्या बाहेरचा नाही, पार्टी माझी विचारधारा आहे. एक आमचा भाजपच विचारधारेचा पक्ष आहे. पार्टीने जर मला तिकीट दिली तर नक्कीच मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करेल. या भागात जे काही चांगलं करण्याचं काम आहे, ज्या काही चांगलं करता येईल ते प्रामुख्याने करण्याचं काम मी प्रामुख्याने करेल. मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. विरोधकांकडून नेहमी भाजप विरोधामध्ये वातावरण तापविले जाते. आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं, संविधान खतरे में है या पद्धतीचं वातावरण तापलेलं देशभरामध्ये बघितलं. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही अजय बुडारे जनतेला काय अपील करू इच्छिता? मला एक सांगा, संविधान खतरे में है या लोकसभेला यांनी हा नेरेटिव्ह तयार केला. ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही थोडं ह्या नेरेटिव्ह समजायला वेळ लागला आम्हाला. याच्यात काँग्रेस थोडी म्हणजे सक्सेस झाली. पण मला एक सांगा, 117 वेळा संविधान कोणी बदलवलं? हा या काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारावा लागेल. काँग्रेसनी 117 वेळा त्याच्यामध्ये संशोधन केलं. भारतीय जनता पार्टीनं, अटलजी हे देशाचे पंतप्रधान होते, एकदा पण संविधानामध्ये बदल नाही केला. नरेंद्रजी मोदी 10 वर्षापासून देशाचे पंतप्रधान आहे, चांगलं काम करून राहिलेले आहे. कधी संविधानावर कधी बोललेसुद्धा नाही. आणि मला एक कळत नाही, कधी इलेक्शन्स आले तर हे संविधान खतरे में आ जाएगा, मुस्लिम खतरे में आ जाएगा. हे काय 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 राजकारण आहे? आज काँग्रेसचं परंपरागत जी वोट बँक होती, ती वोट बँक याच्यापासून दूर चाललेली आहे, लक्षात येऊन राहिलेलं आहे. आज रामटेक विधानसभेचा खासदार निवडून आला, ठीक आहे, तुम्ही निवडून दिलं, पण ज्या लोकांनी त्या खासदाराला मतदान केलं ते लोक आता पस्तावून राहिले. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही चुकी केली, की आम्ही खरंच या भूलथापामध्ये, गैरसमाजामध्ये आम्ही आलो आणि काँग्रेसला मतदान केले. ते लोक आज पश्चाताप करून राहिलेले आहे. अनेक लोक बोलले मला, भाऊ आमचं चुकलं म्हणे, आम्हाला माफ करा. म्हणजे एवढं लोकांच्या मनामध्ये की आम्ही मोदींचा विरोध करण्यासाठी ज्या नेरेटिव्ह आमच्यापर्यंत आला, तो नेरेटिव्ह त्यांच्या दृष्टीने सक्सेस झाला असेल. पण तुम्हाला आता सांगतो, विधानसभेला हा नेरेटिव्ह चालणार नाही आहे. जनतेला कळालेलं आहे, लोकांना कळालेलं आहे की काँग्रेस फक्त, मला एक सांगा, राहुल गांधी अमेरिकेत जाऊन तिथे संविधानाची भाषा बोलतात. त्यांनी काय म्हटलं, आमची पार्टी सत्तेमध्ये आली किंवा आमचं हे आलं तर आम्ही संविधान हे म्हणजे बंद करून टाकून त्यांनी त्या दृष्टीवर म्हटलं असेल.
पण मला त्याच्यावर किती लोक बोलले, त्याच्यावर किती काँग्रेसवाले बोलले, त्याच्यावर किती उभाटावाला बोलले. जातीजातीमध्ये जातीपंथामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसनं वारंवार केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आता पण करत आहे. माझं एक म्हणणं आहे यांना, तुम्ही देशावर 40 वर्ष राज्य केलं, तुम्ही तिथेच आ. तुम्ही जो नारा तेव्हा दिला, गरिबी हटाएंगे, इंदिरा को लाएंगे, हे करेंगे, तुम्ही त्याच ठिकाणी या. अरे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संविधानाचा सन्मान हा मोदीजी असो, आमचे सर्व नेते असो, यांनी नेहमी केलेला आहे. कोणाचं एकाचं वक्तव्य म्हणजे ते काही पूर्ण पार्टी होत नसते. भारतीय जनता पार्टी एक विचारधारेची पार्टी, का विचारावर अवलंबून असलेली पार्टी आहे. संविधानाचा, बाबासाहेबांचा नेहमी आम्ही सन्मान केलेला आहे. मला सांगा, भारतरत्न बाबासाहेबांना कोणी दिलं हो? तुमची सरकार असेल, तुम्ही बाबासाहेबांना भारतरत्न दिलं का? असे अनेक मुद्दे आहेत. तुम्ही कोणाला तुम्ही भारतरत्न सांगा तर, फक्त कोणाला दिलं? गांधी परिवाराला यांनी भारतरत्न दिलेलं आहे. गांधी त्याच्या व्यतिरिक्त बाहेर निघले का? भंडाऱ्यातून बाबासाहेबांना पाडण्याचा प्रयत्न कोणी केला? काँग्रेसनी केला. यांनी आपला उमेदवार उभा केला. मग तुम्हाला बाबासाहेबांबद्दल एवढा पुळका आहे तर तुम्ही का बरं आपले आंबेडकरजी ज्या अकोल्यामधून उभे राहता, का बरं तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा करता? अकोल्याच्या सीटमधून प्रकाशजी आंबेडकर उभे राहतात, तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार का बरं उभा करता? तुम्हाला जर एवढा पुळका आहे, आंबेडकर समाजाबद्दल, त्या लोकांबद्दल पुळका आहे, पण भाजपनी कधीच कुठलाही विषय याबद्दल केला नाही आहे. त्यांनी नेहमी कुठलाही समाज असो, त्या समाजाबद्दल, आंबेडकरी समाज असो, दलित समाज असो, बौद्ध समाज असो, आदिवासी समाज असो, मुस्लिम समाज असो, कुणबी तेली, ओबीसी समाज असो, सर्व समाजाबद्दल तुम्ही मोदीजींच्या योजना मागच्या कार्यकाळात बघा, प्रत्येक समाजाकरता त्यांनी योजना आणलेली आहे. त्यांनी एकच म्हटलं आहे, 140 कोटी जनतेचा विकास. त्यांनी असं म्हटलं आहे का भाजप ओबीसीचा विकास म्हटला आहे का, हा विकास म्हटला आहे का? नाही. त्यांनी पूर्ण देशाचा विकास केला आणि भारताची प्रतिमा, मला अभिमान आहे, मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, की या देशाची प्रतिमा जी मलिन झाली होती, ह्या संपूर्ण विश्वामध्ये तिला उजाळा आणण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. आज भारताचं नाव म्हणजे बांगलादेशमध्ये एखादी जर घटना होते तर तिथली जर पंतप्रधान जर कुठल्या देशात जायचं असेल तर ते भारत निवडते. याच्यापेक्षा सुरक्षितता काय आहे? याच्यापेक्षा चांगलं काय आहे की तिला अमेरिका निवडत नाही, रोम निवडत नाही, इटली निवडत नाही, जापान निवडत नाही, भारत निवडते. तिथली पंतप्रधान आपल्या देशामध्ये आश्रय घेते आणि तो आश्रय भारत देतो. हे मोदीजीच करू शकतात, कारण की मोदीजीचं नेतृत्व हे संपूर्ण विश्वाने स्वीकारलेलं आहे, जे या अगोदर कधीच स्वीकारलं नव्हतं. हे आनंदी बाब आपल्यासाठी आहे. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदाता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये यासाठी तुम्ही मतदातांना काय अपील करू इच्छिता? एक लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आता हे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली. काँग्रेस त्याच्या विरोधात त्यांनी जे म्हणजे तांडव केलं की योजना अशी, योजना तशी, पैसे येणार नाही. पहिला जुलैचा हप्ता आला, ऑगस्टचा हप्ता आला, सप्टेंबरचा आला, नोव्हेंबरचा पण आला. आता विश्वास पटलेला आहे, त्यांना माहिती आहे योजना बंद होणार नाही. उलट त्यांना आता असं वाटते सरकारने आलं तर योजना, हे काँग्रेस आलं तर काँग्रेस बंद करू शकते म्हणून. आणि तुम्हाला नक्की सांगतो मी, यांनी जेवढा नेरेटिव्ह तयार केला असेल तो नेरेटिव्ह त्याचा काही विषय नाही, लोकांना समजून आलेला आहे. लोकसभेला जो नेरेटिव्ह चालला तो नेरेटिव्ह विधानसभेला चालणार नाही आहे. 100% महायुती ही महाराष्ट्रामध्ये विजयी होणार आहे. यांनी जे प्रयत्न केलेले आहे, शेवटी गैरसमज गैरसमज वारंवार होत नसतो, एकदाच होत असतो. व्यक्ती एकदाच चुकी करत असतो. आता जनता समजून गेलेली आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचं हे सरकार हे विकासाचं सरकार आहे. एकनाथजी शिंदेसाहेब सक्षम आहे, अजित पवारजी सक्षम आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचं लोकाभिमुख नेतृत्व हे या महाराष्ट्राला मिळालं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जनता ही महायुतीसोबत प्रामाणिकपणे उभी राहणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की कामठी विधानसभेतसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार हा 100% निवडून येईल.